या 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 या. अरे वाह. ओ सुरू कर. यांचं जेवण असतो आम्ही काय एकमेकीच तोंड बघायचोय. ओम जेवण ठेवलंय समोर. हे म्हातारी वय. आजी 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 आपल्या आजीला चिडलेली दिसते. नाही नाही त्यांना माहित नसणार ना तुमचा आहार किती आहे ते. तुम्ही घ्या ना, संकोच न करता घ्या. हवं तेवढं घ्या घ्या घ्या. हा घे 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 आपलंच घर घे. त्याला सोबतच जेवण दिसतंय. काळजी करू नका. आता जरा जपूनच खा. नंतर कोंबडी बडवायला जाऊयात. नाही म्हणजे सोबत जेवण चांगलं असतं जेवायला. आणि सोबर लाईफ मध्ये पण मजा असते. हो मजा असते मजा असते. सोबर लाईफ मध्येच मजा असते, जेलमध्ये नसते. त्यामुळे आजपासून तुम्ही दृढ निश्चय करायचा की यापुढे कुठलंही वाईट काम करणार नाही. काय? कसला निश्चय? नाही नाही घ्या, जेवा ना जेवा. अरे हात हात. ओम घाईघाईत केलंय. कसं झालंय? नाही अहो एवढ्या प्रेमाने तू वाढला म्हणल्यानंतर चांगलंच झालं असणार. हा आणि आजी आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काय. हा म्हणजे आता आपण जान देणार तुमच्यावर. म्हणजे म्हणजे आता कसं आहे, तुम्हाला जर कोणी काय नडत असेल, कोण त्रास देत असेल, कोण प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट करत असेल ना, तर नुसतं नाव सांगायचं. तर त्याला फक्त कुठं आणि कसा मारायचा तेवढं तुम्ही ठरवायचं. बस. नाही मला नाही नडत बिडत कोणी. आणि ओम हाणामारीचा विषय नको नाही जेवताना. आजी मस्त झालं हे सगळं. आणि हे एवढं कशाला केलं? आज तुझा दिवस आहे, उत्सव मूर्ती आहेस तू म्हणून. बघ काका, स्पेशली माझ्यासाठी एवढं सगळं. काय हो भाऊ, पोटा पाण्याचा काय व्यवसाय? मी लॉयर आहे. कडक, एकदम कडक. अरे काळ्या कोट्याची आम्हाला कायम जरूर पडते. माझ्यावर 2-3 केसेस आहेतच. ते एका नगरसेवकाला फाडला होता बघा मी. नाही मी सिव्हिल प्रॅक्टिस करतो, क्रिमिनल नाही. तुझी गरज लागतेच की आपल्याला. आता जागेचा धंदा आहेच की आपला, घेणं देण्याचं. तेव्हा आहेच तुमचं काम. तुम्ही मागाल ती फी देणार रोख. तुम्ही नुसतं तोंड उघडायचं, आम्ही तुमचं तोंड बंद करणार. हे एरवी फी देत नाही पण तुम्हाला देणार रोख. बघू ते आपण नंतर बघू. बटाट्याची भाजी वाट थोडी. आयला काय बटाटा झालाय तुला सांगतो, एकदम अमृत. आजी तुम्ही पण घ्या ना. नको नको. ओम मी नंतर बसते. तशी तुमची मर्जी. दाने वाले के मुंह पे लिखा है दाने दाने का नाम. त्याला काहीतरी उलट झालं काय? चालतंय, अर्थ कळलेस का? अरे ओम असं भरल्या ताटावून उठू नये बाळा. ए बाबा जेवायला परत या, तिकडे राहू नको. बरं का आजी, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही असं मटणाचं जेवण तोडत होतो आणि माझा एक मित्र उठला, त्या डार्लिंगचा फोन आला म्हणून. आणि गेला तो गेला, आलाच नाही परत. तुम्हाला सांगतो असं भनकलं माझं टाळकं. आल्यावर ना डायरेक्ट मटणाचं भांडं उचललं डोक्यातच घातलं ते. हा पुढच्या 2 वर्षांनंतर भेटल्यानंतर मटणाचा वास होतो ना डोक्याला. काय भाषा आहे.
ओमे, कुणाचा फोन होता? आईचा. पाणी घ्या, पाणी घ्या. हे काय चाललंय तुमचं? काही नाही अगं. काय चाललंय यांचं? हा, नाही माहिती मला. अरे हो हो, बरं झालंय का आता सगळं? उरकलंय का सगळं? म्हणजे मी नमस्कार वगैरे पण केलेत आता सगळ्यांना. हा, काय चाललंय तुमचं? काय मॅटर काय बाबा? अगं मॅटर वगैरे काही नाही ग, पण काय माहितीये का, म्हणजे प्रश्न असा आहे की हा हा हा, अ, अरे यार काय चाललंय तुमचं? हा, मला सांगणार आहे का कुणी? मी ओरडे ना आता. मी सांगू काय झाले? हो सांगते. तुम्ही एवढ्या खाणाखुणा कशाला करते तिच्या समोर? सांगते मी. अरे काय चाललंय? बापरे, एवढा मॅटर आहे का? ईशा, आता 25 वर्ष झाली. लग्नाचं काय असं सगळ्यांच्या मनात विचार आहे. कुणाच्या? अगं तुझ्या. हा, तर तुम्ही आकांतांडव कराल अशी भीती वाटते सगळ्यांना, म्हणून विचारायचं कोणी धाडस करत नाहीये. पण मी घाबरत नाही तुला. तेव्हा ह्या विषयावर तुझं काय म्हणणं आहे, काय विचार आहे ते सांग. हो हो हा. आणि तुझ्या आयुष्यात जर कोणी असेल तर तसं सांग. मग बघू आपण काय करायचं ते. हा. ओके. वेल आजी, थँक्स फॉर बिईंग सो फ्रँक. एकतर तुम्ही फारच घाबरताय. मी काहीच आकांडतांडव वगैरे केलं नसतं. मुळात मी 25 वर्षाची झाली असो. आय नो दॅट इट इज द बेंचमार्क फॉर गेटिंग मॅरिड, राईट? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात अजून कुणीही नाहीये. अरे खरंच नाहीये. मी सांगितलं नसतं का तुम्हाला? नाहीतर अफेअर करून लग्न करणं वगैरे मला शक्य होईल असं मला वाटत नाही. सो तुम्ही ठरवा काय करायचं ते.
कारण आता मला माझं करिअर जास्त महत्वाचं आहे. बरं, या सगळ्यामध्ये माझ्या काही अपेक्षा आहेत, सो मी त्या अपेक्षा पूर्ण होईपर्यंत थांबणार. ओके, अँड आय टेक व्हॉट एव्हर टाइम दॅट आय हॅव टू. यामध्ये मला कुणीही प्रेशराईज करायचं नाही. ओके, नाही प्रेशराईज वगैरे काय कशाला आम्ही करू प्रेशराईज? तू म्हणशील तसं सगळं होईल ना. हा, बघितलं, याला म्हणतात विचारांची क्लॅरिटी. मग आम्ही लागू का कामाला? बाय ऑल मीन्स. मी पानं घेते. हसायला काय झालं? पानं म्हणजे जेवायची वेळ झाली का आता? ओम्या, तुला काही हवंय का रे? काय झालं ओम्या? कुठे काय नाही. फोन आल्यापासून जाम डिस्टर्ब दिसतोस. काही नाही रे, नेहमीच आईची आठवण येते. बघ ना, माझे सख्खे एवढे आहेत, पण आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या घरात माझ्या बरोबर कोणीच नाहीये. अरे मग आईला बोलवून घ्यायचं ना ओम्या. ती नाही यायची. हे बघा, आमच्यामुळे त्रास होणार असेल तर आम्ही जातो निघून इथून. हं. अच्छा, तुलाही मला एकट्याला सोडून जायचंय का? तसं नाहीये रे ओम्या. म्हणजे मी इथं आहे म्हणून कदाचित येत नसेल ना ती. हं. तू इथे आहेस हे तिला माहिती नाहीये. तिला दिल्लीची फ्लाईट पकडायची आहे. बिझी आहेत बाबा सगळे. माझ्यासाठी कोणालाच वेळ नाही. आज माझा वाढदिवस आहे हे बाबांच्या लक्षात आहे की नाही हे माहित नाही. ओम्या, तुझा बाप तुझ्या आईशी जसा वागला त्याच्यानंतर ती बाई तरी काय करणार रे? तुझ्या बापानं त्या दुसऱ्या बाईशी लग्न केल्यानंतर वहिनीने काय काय सहन केलं ना ते मी बघितलंय. अजूनही आठवतंय, कित्येकदा येऊन माझ्यासमोर ढसाढसा रडली येते. तुझा बाप माझा सख्खा मोठा भाऊ होता खरं तर. त्याच्याबद्दल असं बोलायला नको, पण नालायक होता साला. हे का फडतूस बाईसाठी सगळं उधळून टाकलं त्यानं. पण यात माझी काय चूक आहे? त्यांच्या वागण्याची शिक्षा मला का? काय ओम्या, कित्येक गोष्टींची विनाकारण शिक्षा भोगत असतो आपण. कशा कशाची आणि काय काय उत्तर शोधणार रे आपण? आता माझंच बघ ना. सगळ्यात धाकटा म्हणून बापानं कायमच धाकात ठेवला. जे करायचं होतं, जे शिकायचं होतं ते कधीच करू दिलं नाही. अगं आपण तरी किती दिवस गप्प राहणार ना? दाबून दाबून एक दिवस भडका उडालाच. मग मुद्दाम ठरवला ऐकायचंच नाही यांचं. ठरवून त्रास द्यायला सुरुवात केली सगळ्यांना. जे सांगतील त्याच्या उलटच करायचो. मला ऐकवायचंय. मोठा भाऊ बघ,
किती हुशार आहे, असं आहे तसं आहे. एकटी वहिनी, तुझी आई तेवढं माझं ऐकून घ्यायची. अरे खरंच सांगतो मी, आणि म्हणूनच तुझ्या आईबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे, आणि म्हणूनच कदाचित तुझ्यावरही जीव असेल. पण तिने आज यायला होतं ना यार. कशी येणार उम्या, कशी येणार? तुझ्या बापानं त्या बाईशी लग्न केल्यानंतर पुन्हा या घरामध्ये पाऊल न ठेवण्याचा पण केलाय ना रे तिने. करेक्ट आहे, बरोबर आहे. सगळ्यांकडे त्यांच्या वागण्याची कारणं आहेत. मी मात्र एकटा पडत गेलो ना या सगळ्यात. उम्या, पण मी नाही एकटा पडू देणार तुला उम्या. अरे काके, तू आता त्या फिल्मच्या नादापायी जेलमध्ये जाऊन आलायस ना, आता परत कशाला त्या झमेलात पडतोयस? अरे नाही हो, मी मागच्या वेळी नेमका काय प्रॉब्लेम झाला होता तुला माहित नाहीये. मागच्या वेळी जो फायनान्सर होता ना, त्याचा पैसा येणार होता साऊथ आफ्रिकेतून. आता साऊथ आफ्रिकेतून जो माणूस पैसा पाठवणार होता त्याचा पैसा अडकला दुबईत. नेमका दुबईतच झोल झाला ना रे, बोंबलला आमचा प्रोजेक्ट. अरे पण तोपर्यंत मी सगळ्यांना चेक देऊन ठेवले होते, ते झाले बाउन्स, पण मी गेलो ना. पण वाईटातून पण जे चांगलं होतं असं म्हणतात ना, ते खरं आहे. तिथंच भेटले आपल्याला आपले दत्ताराम भाऊ. त्याने आता एक मस्त फायनान्सर शोधलाय बरं का, आणि आता आपण दत्ताराम भाऊंच्याच आयुष्यावर एक पिक्चर काढणार आहे, 70mm. भाऊ 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 भाऊ. अरे आय एम ओके ओके. गम का साथी रम. ओ भाऊ, माफ करा बरं का. काय तुमचा बर्थडे माग तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणार आज. आता तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणं काहीतरी माध्यम पाहिजे का नको? आमचं कसं आम्हाला दिवाळी न दसरा अंगावरचे कपडे काढायचे, धुवायचे, इस्त्री करायचे आणि नवीन कपडे घातल्यामुळे आनंद व्यक्त करायचा. दत्ता भाऊ, काय झालं? काय हो, काय झालं माहिती का? मला धाकटा घरा यायचं नाही म्हणला. अरे काल मिस्र फुटलेलं पोरग मला घरात यायचं नाही. अरे आमचा भाव आमच्या घरात राहिला नाही. या धाकट्या भावाचा बाप मीच, आणि मला तुम्ही एंट्री नहीं चाहिए, अपन अपनी मर्जी का मालिक है. ओम साहेब, तुम्ही आपलं मानलं, घरातलं अन्न खायला घातलं, तुम्ही घरात मोठे. अहो काय करतायत? काय नाही, अखेरचं नारळ घेतोय. आमचं मुसाफिर यारो नगर है ना ठिकाणा. भाऊ भाऊ कुठं निघालात भाऊ, कुठं निघाल? असं तिकडं वाट फुटलं तिकडं. असं कसं चालेल भाऊ, कसं चालेल? अहो आत्ताच भेटलात आणि आत्ताच पोरक करून जाणार होय आम्हाला. अहो तुमच्या भरोशावर तर जेलमधून इथपर्यंत आलोय. आलं का नाही सांगा ना? हे बरोबर नाही. आता काय आपल्याला
नसेल कोणी सख्ख भाऊ, आपण तरी आहे ना एकमेकाला. अरे मग छोटा भाऊ. भाऊ आम्ही आहे ना. आता हे घर पण आपलंच घर समजा. हो यार प्लीज. हो, समजा आपलंच घर आहे. हो मी पण हो म्हणाला. म्हणू म्हणू. Hey, ओम भाऊ, you are modeling fine. Great guy. माइंड बॉगलिंग.